कुठल्याही मस्त हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर गेल्यावर चविष्ट असा दाल तडका खाल्ल्याशिवाय आपण राहतच नाही। पण अनेकांना हा प्रश्न पडतो की नेमका ह्या दाल तडक्यातील तडका कसा तयार केला जातो, ज्यामुळे ह्या दाल तडक्याची चव अगदी खमंग लागते। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। दाल तडका बनवण्यासाठी इथे मी घेतली हाफ कप तूर डाळ आणि 1/4 कप मसूर डाळ घेतली आहे, 1/4 कप मूग डाळ। तूर डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास तरी भिजत ठेवायची आहे। तसंच एका बाउलमध्ये मसूर डाळ आणि मूग डाळ ह्या दोघीही डाळी धुवून 15 मिनिट तरी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत। तसं डाळी भिजत नाही ठेवलं तरी चालतात, पण मग आपल्याला कुकरची शिट्टी जास्त घ्यावी लागेल। दाल तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा बारीक कट केलेला, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला, 2 हिरवी मिरची आणि अजून लागणार आहे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली। डाळी शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी ऑलरेडी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यात ह्या भिजवलेल्या डाळी टाकून घेऊ शिजवण्यासाठी। दाल तडक्यासाठी तूर डाळचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे इतर डाळींपेक्षा। आता पाण्यावर आलेला हा फेस आपण स्पूनने काढून घ्यायचा आहे। आता इथेच आपण कुकरमध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ, थोडंसं मीठ आणि 1 मिरची कट केलेली टाकून घेऊ आणि मग सोबतच अर्धा कापलेला टमाटा, टोमॅटोऐवजी तुम्ही लिंबूचा रससुद्धा टाकू शकता। त्यानंतर 1 टीस्पून तेल टाकून घेऊ डाळ मऊ शिजावी म्हणून। हे सगळं आता स्पूनने मिक्स करून एक उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या येऊन आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। इकडे डाळ शिजते तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात अगोदर बघायला मिळतील। इकडे आपली डाळ पण शिजून झाली आहे, तर हे बघा डाळ छान मऊ शिजली आहे आणि अशीच डाळ आपल्याला लागणार आहे दाल तडक्यासाठी। चला तर मग आता फोडणी देऊन घेऊ डाळला। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून घेते, तसं तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता। तेल जसं गरम झालं की 1 टीस्पून मोहरी टाकते। मोहरी तडतडली की 1 टीस्पून जिरे टाकायचं आहे, जिरं चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे। त्यानंतर एक बारीक कापलेला कांदा टाकून घेते। कांदाही आपल्याला लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। 1 ते 1.5 मिनिट लागतील हे कांदे शिजण्यासाठी। जसं कांद्याचा कलर चेंज होताना दिसेल तसं आपल्याला इथे बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे आहेत। त्यात लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं ॲड करते 1 टेबलस्पून। लगेच आपण 1 हिरवी मिरची टाकणार आहोत कट केलेली। कांद्यासोबत लसूण, मिरची आणि अद्रक एक 10 ते 12 सेकंद तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर ॲड करू हाफ टीस्पून हिंग, लाल तिखट घेणार आहे हाफ टेबलस्पून, धने पावडर घेणार आहे हाफ टेबलस्पून, मग गरम मसाला हाफ टेबलस्पून आणि त्यानंतर जाणार आहे हळद 1 टीस्पून। हळद तशी आपण डाळ शिजताना पण टाकली होती। हे सगळे मसाले आता आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचे आहे। बऱ्याच जणांना दाल तडका आणि दाल फ्राय हे वेगवेगळे वाटतात, दोघींमध्ये तसा अगदी थोडासाच फरक आहे, पण दोघांची ही एक आपली युनिक टेस्ट आहे। आता हे बघा इथेच मी हाफ टेबलस्पून कसुरी मेथी टाकून घेणार आहे आणि मग अर्धा टमाटा बारीक कापलेला ॲड करते आणि टमाटेही आपल्याला एक 15 ते 20 सेकंद मसाल्यासोबत मऊसर शिजवून घ्यायचे आहेत। हे बघा आता टमाटे पण आपले सॉफ्ट शिजवून झालेले आहेत आणि मसालेही पूर्णपणे तेलात परतवून झालेले आहेत। आता यात आपल्याला शिजलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे। ही शिजलेली डाळ आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। डाळ जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात गरम पाणी ॲड करू शकता, तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। दाल तडक्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही दाल तडका करताना हरभरा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ अशी कोणतीही डाळ वापरू शकता। आता इथे एक उकळी आल्यावर मीठ टाकून घेऊ चवीनुसार। एक लक्षात ठेवायचं आहे, आपण डाळ शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि मग कोथिंबीर टाकते बारीक कापलेली, मिक्स करून घेऊ कोथिंबीर। दाल तडका ही भारतीय रेस्टॉरंटमध्ये मिळणारी सगळ्यात फेमस डिश समजली जाते। तर डाळ इथे आपली बनवून तयार आहे। आता फक्त एक तडका आपण देणार आहोत डाळला। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून घेते आणि मग हाफ टेबलस्पून जिरं। आता तडका आहे तर ऑफकोर्स जिरं चांगलंच फ्राय होऊ द्यायचं आहे। मग थोडेसे लसूण कापून घेतलेले टाकते। लसूण आपल्याला थोडासा ब्राउनिश रंगावर फ्राय करायचा आहे आणि मग लाल सुक्की मिरची टाकते। मिरची पण आपल्याला तेलात छान फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर तेलात आपण टाकणार आहोत 1 टीस्पून लाल तिखट। मस्त मसालेदार स्मेल येतोय तडक्याचा। आता हा गरमागरम तडका आपल्याला डाळीवर टाकून घ्यायचा आहे।
जसं मी आधीही म्हटली होती, दाल तडक्याची खरी चव तर तिला दिला जाणाऱ्या तडक्यावरच अवलंबून असते. जेवढा चांगला तुम्ही डाळीला तडका देणार तेवढीच डाळ अजून चविष्ट लागते. तर आहे ना अगदी ढाबा स्टाईल दाल तडका. तडका मारलेली ही डाळ खूपच चविष्ट लागते. मस्त गरमागरम पुलाव किंवा जिरा राईस सोबत हा दाल तडका एकच नंबर लागतो.